नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अभिजित. काल रात्री उशीरपर्यंत जागून हे डेकोरेशन पूर्ण केले आणि आता तयारी करूयात गणपतीची. चला, आज लवकरच उठलोय मी. आवरतो आणि गणपती बसूयात आपण. तर गणपती बसून झालेत आणि मी आलो ऑफिसमध्ये. काल रात्री उशीरपर्यंत मी सजावट करत होतो आणि सकाळी लवकर उठलोय. मी पहाटे 5 वाजता उठलोय. त्यानंतर गणपती बसवणं, त्यामध्ये सगळा वेळ गेलाय आणि आत्ता आलो ऑफिसमध्ये. तर ऑफिसचं थोडं काम करूयात. आज इव्हिनिंगला सगळे पाहुणे येणार आहेत गणपतीसाठी घरी, त्यामुळे वेळ मिळणार नाहीये. तर चला. आणि आज डाएट मध्ये पण थोडंसं चिटिंग होऊ शकतं, कारण गणपती आहेत तर घरी गोडधोड बनवलंय. पण जास्त चिटिंग मी करणार नाहीये, कारण वजन कमी होत नाहीये. केळीच्या पानावरती जेवण हे गणपतीतलं स्पेशल आहे. आजचा गणपतीचा पहिला दिवस आणि आमच्याकडे गणपती असतो 1.5 दिवसाचा. तर आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही. गणपती बसवणे, त्यानंतर जेवण, त्यानंतर सजावट. आता इव्हिनिंगला आमच्याकडे पाहुणे येतात. चला, आज पाहुणे येण्याची वेळ झालेली आहे आणि यामध्ये मित्र, घरचे नातेवाईक हे सगळे लोक आमच्याकडे येतात. उद्या गणपतीचं विसर्जन आहे. गणपती म्हणलं की आनंद, उत्साह आणि मज्जा. त्याचं एकदम प्रसन्न हे वातावरण. माझ्या मागे तुम्ही बघताय आमचा छोटासा गणपती. आज संध्याकाळी कोण कोण येते बघूयात आणि आम्ही काय काय करतो ते बघा. आज दुपारचं जेवण मस्तपैकी केळाच्या पाण्यावरती झालेलं आहे. मजा आली आज. चला मित्रांनो, आता वाजले 9:30. आज दिवसभर खूप मित्रमंडळी आली होती गणपती दर्शनासाठी. खूप धमाल केली. गणपती सजावट, त्यानंतर आरती, जेवण, मिठाई आणि त्यातच थोडीशी डाएटची वाट लागली. पण ठीक आहे, चालतं. आम्ही गेल्या 3 वर्षापासून गणपती बसवतोय आणि हे आमचं 3रं वर्ष आहे. 2023 ला आम्ही चालू केलं होतं. चला, उद्या गणपती विसर्जन आहे. आजचा दिवस खूप धमाल केली आम्ही. तर चला मित्रांनो, आज इथंच थांबूयात. भेटूयात उद्या आपण. जय महाराष्ट्र.